काम करत करत 50शी गाठली आणि शरीराची सगळी यशाची साय हळूहळू शरीरावर साठली. काम करत करत 50शी गाठली आणि यशाची साय हळूहळू शरीरावर साठली. खूप झालं करिअर आणि आता खूप झालं काम. खूप झालं करिअर आणि खूप झालं काम. उद्यापासून सुरू केला पाहिजे व्यायाम. असं वाटतं आता उद्या काय करायचं बोलून आपण उद्या कुठून सुरू करायचं. माझ्यावर लिहितो का कविता? अरे माझ्यावर उद्या सकाळी पूर्वेकडे लागेल तांबडं फुटायला. उद्या सकाळी पूर्वेकडे लागेल तांबडं फुटायला. त्याच्या आधी मी व्यायामासाठी नक्की पाहिजे उठायला. असं मी ठरवतो, रोज ठरवतो. स्विमिंगला जावं का सायकलिंगला. स्विमिंगला जावं का सायकलिंगला का जावं पळायला. स्विमिंगला जावं सायकलिंगला की जावं पळायला. निर्णय होईपर्यंत आता केस लागले गायला. बरेच वेळ जिमवाल्यांचं बघितलं ना, माझे बरेच मित्र मला वाटतं मी आहे ना 1 वर्षाचे जिमचे पैसे भरून टाकतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की ते भरले तरी त्यांनी मी त्याने तरी जाऊ, असं लोकांचं एक गणित असतं एकदम. बरं कधी कधी सलमान खान बसतो मनात घर करून. कधी कधी सलमान खान नाही ऐश्वर्या नाही. कधी कधी सलमान खान बसतो मनात घर करून आणि मग मी जिम जॉईन करतो ऍडव्हान्स पैसे भरून. मध्येच मग डोक्यावर चढतं रामदेव बाबाचं भूत. मध्येच मग डोक्यावर चढतं रामदेव बाबाचं भूत. घरभर दिवाणखान्यात बसून कपालभाती आणि घरभर पतंजलीला उठ. मध्ये मध्ये मला मग आयुर्वेदाचे झटके येतात. मध्ये मध्ये मला मग आयुर्वेदाचे झटके येतात. स्नेहन स्वेदन पंचकर्म सगळी भूत अंगात झटके येतात. असं मला काही लोक भेटतात की मी आहे ना प्रत्येक गोष्ट कॅलरीची मोजून खातो. किती याच्यात किती कॅलरीज आहे असं. काही लोक खूप पर्टिक्युलर असतात एकदम. पोटात जाणाऱ्या कॅलरीजचे मी सगळे तक्ते गोळा करतो. पोटात जाणाऱ्या कॅलरीजचे मी सगळे तक्ते गोळा करतो आणि लगेच कचोरी मला स्माईल देते आणि बटाटे वडा डोळा मारतो. आरोग्याच्या विविध फंड्यांचा व्हॉट्सअपवरती मारा असतो. आरोग्याच्या विविध फंड्यांचा व्हॉट्सअपवरती मारा असतो. कालचा मेसेज खोटा असतो, आजचा मेसेज खराब असतो. गेल्या 20 वर्षापासून माझा व्यायामाचा उद्या अजून यायचा आहे. गेल्या 30 वर्षापासून माझा व्यायामाचा उद्या अजून यायचा आहे. आणि सकाळी मला थोबाडीत मारून उठवेल असा मोबाईल आता मला घ्यायचा आहे. मोबाईल सगळे काम करतो, एक काम बाकी राहिलं मोबाईलकडे. मग ते का जोक होता पुणेरी माणसाचा. पुणेरी माणूस होतो मी जिमला जात नाही बघ, घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड कशाला उचलायचं. घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं कशाला. घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं कशाला. आणि खरं सूप मस्त डोळण्यात आणि चहा ब्रेकफास्ट हुशार. आणि शेवटचं कळलं तर माझं नेहमीच असतं मी खूप दूरपर्यंत सायकलिंगला जातो. कुठे हिमालय वगैरे बरंच गेलेलं आहे मला माहिती सगळं. आणि मग तिथून आल्यानंतर कामाच्या ह्याच्यात लागून जातो. ते काही बघितलं जात नाही सायकलकडे वगैरे वगैरे असं सर असं होतच ते. समृद्धी शेवटचं कळलं. समृद्धी सगळी ही पोटावरून भरभरून वाहते आहे. समृद्धी सगळी ही पोटावरून भरभरून वाहते आहे. आणि कोपऱ्यात पडलेली सायकल माझ्याकडे केविलवाणीपणे पाहते आहे. कोपऱ्यात पडलेली सायकल माझ्याकडे केविलवाणीपणे पाहते आहे. उद्यापासून व्यायाम सुरू करणार आहे. उद्यापासून सुरू